विठुराया, तुझी लीला आगा दे बर. आमच्या अधोक्षजला बरं वाटलं आता. आता त्या माणसाला जीवघेणा अपघात झाला म्हणून त्यांनी पाकिटात होते नव्हते तेवढे सगळे पैसे टाकले. बघू किती टाकले ते. हा, एक तुझे 2 माझे. आपले ठरलेत ना तसं घेतलंय. आता मात्र हे आधी झालंय वय. आपण या विठुरायाच्या घरात राहतो याचं तरी भान बाळगायला हवं होतं. फार मोठं पाप केलं तुम्ही. अहो, अधोक्षजला अशी शपथ घालताना काहीच कसं नाही वाटलं तुम्हाला? हिंदे, तू इथं? मी कुठे पण जाऊ येऊ शकते. अदू, तू जे वेंकू महाराजांना सांगितलं ना ते मी ऐकले. इंदू, सॉरी हा, मी उगाच कट्टी केली तुझ्याशी. शाळेत पण आलो नाही. करवंट्या इस्पास खेळायचं होतं पण नाही खेळू शकलो. सॉरी. अरे, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी तुला माफ केलं तरी लेक कजवी. पण सॉरी इंदू, मला भीती वाटली. मी असताना भीती? अरे एडूजीराव, बोललं म्हणून कोणी मरत नाही, कळलं का? अगं पण आई, मग सांगू दे तुला कोणी, पण तुला तुझं डोकं नाही? विचार करायचा. अरे असं जर झालं असतं तर जगात किती माणसं मेले असते. तू यांच्याशी बोलला, मी ऑफ. मी यांच्याशी बोलले तर तू ऑफ. हा मर, तो मर, नुसते सगळे मर 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 मर, नुसती मर मर. यमाचे नुसते मरमर झाले असते. इकडे अगं, आईला नक्की काय होणार नाही ना? हातात हात मिळव. मोठ्या बाईला काय पण होणार नाही, माझी गॅरंटी. 2 मेन माणसांनी प्रॉमिस केले ना तुला? हो, माझ्या आईला जरा कळत नाही. वेंकू काकांसारखी पुस्तकं नाही ना वाचत. त्यांनी ना पुस्तक वाचल्यापेक्षा देवाचं नाव घेतलं पाहिजे. विठुराया त्यांना थोडीशी बुद्धी देव, थोडीशी तरी देव. खरंच थोडी बुद्धी भेटली पाहिजे आईला. चल, पोपटरावच्या मनात आंबे पाडायला जाऊ. हो. अगं पण मला ताप आहे ना. मी आल्यावर ताप बीप नाही राहत. चल जाऊ. आलोच. अदू, कुठेही बाहेर जायचं नाही, कळलं? आधी मी केलेली पेज प्यायची, थर्मामीटरनं ताप तपासू आपण. हा, जर ताप कमी भरला तर आणि तरच बाहेर जायचं, कळलं का?
मला ताप कमी बरं, मला ताप कमी बरं. या थर्मामीटरला बुद्धी दे. वेडा. चल 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 आता. काय काय बोलताय तुम्ही? अधोक्षज जर इंदूशी बोलला किंवा तिच्याशी खेळला तर तुम्ही मराल असं सांगितलं तुम्ही अधोक्षजला. या अधोक्षजला सांगून आलोय की बिंदास इंदूशी खेळ, गप्पा मार, काही कुणाचं वाईट होणार नाही आणि तुम्हाला तर कसलीच धाड भरणार नाही. बाई 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 बाई, किती पोळकट आहे कार्टीचा. इंद्रायणी नाव आहे तिचं. मग आता काय जप करू तिचा? काय इंद्रायणी इंद्रायणी असं लिहून वया बरव. जन्माला आली तेव्हापासून मुळावर उठली माझ्या. अहो इंद्रायणीचं सोडा, अधोक्षज तरी तुमच्या पोटचाच मुलगा आहे ना. काय 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलंय मी त्याला. हो ना, मग तरी त्याच्या मनात विष का कालवताय? आई आहात ना तुम्ही त्याची. आई म्हणजे पहिला गुरु असतो. तरी हे असं शिकवताय तुमच्यामुळं, फक्त तुमच्या वागण्यामुळं अधोक्षज तापाने फणफणलाय. माझ्या पोराशी मी काय आणि कसं बोलायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही. सांगणार, कारण माझा पुतण्या आहे तो. गोविंद महाराजांचा नातू आहे आणि दिग्रसकर घराण्याचा वारस पण आहे. वारस? बरं झालं तुम्हीच मान्य केलं आणि म्हणूनच मी त्याची काळजी घेते. त्या पोरीची सावली सुद्धा मला माझ्या अधोक्षज वरती नकोय. ती पोरगी मला आसपासच नकोय. आपल्या घरावरतीच काय, या मंदिरात सुद्धा तिने पाऊल टाकता कामा नाही. अहो किती, अजून किती द्वेष करणार आहात तुम्ही तिचा, आणि कशासाठी? कारण खूप आहे. एका मागून एक सांगितली असती तुम्हाला, पण तुम्हाला ती पटायला हवी. कारण त्या पोरीचा बिनकामाचा पुळका आहे ना तुम्हाला. त्या पोरीपायी तुम्ही स्वतःच्या वहिनीचा पदोपदी अपमान करताय. व्यंकू भाऊजी, जेव्हा तुम्ही समोरच्याला बोट दाखवता ना, तेव्हा 4 बोट स्वतःकडे असतात, हे लक्षात ठेवा. घरात 3 आणि गावात 1760 लेकर आहेत. ते समद्यांना सोडून तुम्ही फक्त या आपलीच्या पोरीवरती माया करता. त्याचं कारण समजू शकेल का? आहेत ना, माझ्याकडे सुद्धा पुष्कळ कारण आहेत, पण ती तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण तिच्या द्वेषाची पट्टी तुम्ही स्वतःच्या डोळ्यावर बांधून ठेवली. मला ऐकायची पण नाही. मी काय म्हणते, तुम्ही त्या अपिशा कार्टीला दत्तक का नाही घेत? नाहीतरी शकुंतलाला मूल होतच नाहीये. कुठल्या तरी परक्या पोरीची तुम्ही बाजू घेताय असं तरी मी म्हणणार नाही. एक काम करा, खरंच तिला दत्तक घ्या. नाना घरात कायमची. दत्तक गेलो असतो तर बरं झालं असतं. आणि आमचे बाबा श्रीफळ आहेत, आतलं मऊ पण जगासाठी, आणि करवंटीवरचं कठोर पण असतं ना, ते माझ्यासाठी. काही पण बोलताय का गोपाळ महाराज? काय नाही रे पप्प्या, खरं आहे तेच बोलतोय. व्यंकटराव दिग्रसकर हिटलरचा प्रति अवतार आहेत माझ्यासाठी. अहो गोपाळ महाराज, तुमच्या पाया पडतो, माझ्या समोर त्यांच्याबद्दल असं वंगाळ बोलू नका. मला पापात ढकलू नका. व्यंकू महाराज किती गोड आहेत, आणि आमचे बाबा बघा येऊन जाऊन नुसतं बडवत. आणि ते विठूच्या वाडीलाच नाही, अख्खं तालुका त्यांना ओळखते, आणि तू असं बोलतोस होय? मानतात, कारण ते गोविंदराव दिग्रसकरांचे वारसदार, गादीचे उत्तराधिकारी आहेत म्हणून. पण ऍज अ फादर म्हणून माझ्या ज्या फिलिंग आहेत त्या आहेतच ना. अरे पण ते किती मोठे कीर्तनकार आहेत. अरे आहेतच की, मी कुठं नाही म्हणतोय, पण त्याने आता मला पण कीर्तनकार बनवायचं ठरवलं. कीर्तनकार? अहो गोपाळ महाराज, तुम्ही लय भारी कीर्तनकार व्हाल बघा, गॅरंटी आहे आपली. तुम्ही सगळ्या विषयामध्ये पुढे. कीर्तन तर काय तुम्ही येऊ कराल येऊ. गोपाळ महाराज कीर्तनकार. जा रे, मला नाही करायचं रे कीर्तन. काय का? अरे मला रस नाही रे त्याच्यात.
आणि ज्या गोष्टीत रस नाही ना ती गोष्ट गोपाळ कधीच करत नाही, भले कोणी सांगू. ए गारे गारे दे. ते तुझे काका बसलेत तिथं, तो अशोक सगळी उधारी काढल ना आपली. का काय म्हटल्यावर जायला लागतंय हे का नाही, सगळी उधारी पिटली समज. चल अरे चल रे चल. काका पण अरे तुला चल म्हणतो ना, चल. अरे काका लाख मोलाची गोष्ट बोललात की तुम्ही. अहो खरंच हा विचारच आला नव्हता माझ्या डोक्यात. चांगली आयडिया सुचवलीत वहिनी तुम्ही मला. विठुराया, कुणाच्या तोंडून तू कधी काय वदवून घेशील तुझं तुला ठाऊक रे बाबा. पण खरंच जर इंदू आमच्या घरी आली ना तर आमच्या घराचं खूप भलं होईल बघ. तसंच होऊ दे रे बाबा, तसंच होऊ दे. मी आपलं चिडून म्हणलं, यांनी खरंच मनावर घेतलं का काय? नाही नाही, आता खरंच आणणार की काय त्या इंदीला माझ्या डोक्यावरती मिरे वाटायला? झोपे ऊन खूप आहे. वय वय हा तुझे काका आहेत ना तिकडं. ए, घाबरतो का काय? चल. मालक गोपाल महाराज. काय गोपाळ कुठं हिंडतोय? अरे पोरांनो, शाळा सुटली की तडक घरी जायचं. आणि गोप्या खानदानी होता पण उगाय का हे संस्कार केले तुझ्यावर? अरे बघितलं का गोप्या, काकाचा पुतण्या शोभतो का नाही? एकदम अरे त्याला माहिती आहे अंताजी काकाला गोप्यानी असं बाहेर हिंडलेलं फिरलेलं आवडतं. गोपे एक लक्षात ठेव, शाळा, मंदिर आणि घर ह्याच्या पलीकडं बी भली मोठी दुनिया आहे. दुनिया फिरायची, मज्जा करायची. अरे गोपा, ते काका म्हणले मजा करायची, पण आपल्याला तर गारेगार खाल्ल्यावरच मजा येते. राशन सुटलंय काय? टारमळे गप. अरे कसलं गोड आहे ते आलू बोंडा. बाळा गारीगारला पैसे देणार, पण या अंताजी काकाबद्दल 4 डायलॉग इंग्लिश मध्ये. वय वय हे थांब ना, मी म्हणतो हॅलो हॅलो हॅलो, ही इज माय अंता अंकल. He is my hero. I like him because of his personality and swag. Don't mess with Anta, else he will send you to Vaikunta. टाळा टाळा टाळा. झोप्या कळलं का तुला? अंता वैकुंठा. 5 रुपये ती गारी घाल. मी 10 दे. अहो पर 15 दे, जाऊ दे. नाही देतो, दे. हे घे. ए आलू बोंडा, त्याला दे बाळा पैसे. जा गाडी घर घेऊन बाप्या इथं बस. अरे बस ना. अहो पर गप
मार्कट. काका रे, पण बाबाने बघितल्यावर नको. अरे इथं आहे का ते हो व्यंकट मार्कट. झोपे गोपाळचं लगबग. अरे का हो. अरे माझ्या वागा ये बर का झोप्या. अरे जेव्हा गोपाळचा जन्म झाला होता ना तेव्हा मला हँड रम्मी लागली होती. हँड रम्मी काय बोलता. मग दिवसभर टेबल फिरवीत होतो. पैसाच पैसा वाढलाय त्या दिवशी. ए गोप्या तुझ्यामुळं गोष्टी झाल्या सोप्या. अगं मी जाणार आहे खेळायला. मला इंदूसोबत खेळायला जायचंय. प्लीज प्लीज जाऊ दे ना. मी जाणार आहे खेळायला. अरे अधोक्षज, तुला ताप आलाय ना? अगं नाही, आठवण्याचा म्हणजे गेला ताप. तुला कसं कळलं? काकांनी थर्मामीटर लावलं होतं आणि काकांनी पेज पण खाऊ घातले होते. मी स्ट्रॉंग झालो, स्ट्रॉंग. मी तुला काय सांगितलंय अधोक्षज? काय सांगितलंय? कोणाबरोबर खेळायचं नाही? अगं पण काका म्हणतात की असं काय नसतं. तू फंट्या मारल्यात ना. फंट्या? चल मग जायचं खेळायला. हो. अधोक्षज, अगं मला जायचं खेळायला. इंदूसोबत जाऊ दे ना प्लीज. मी जाणारच आहे खेळायला. अधोक्षज, अरे आत्ताच तापात न उठल्यास ना तू? हा, मग काहीतरी टोपी बिपी घालायची, रुमाल वगैरे गुंडाळायचा. अगं काय होत नाही, जाऊ दे ना मला खेळायला. आदू, आई जे बोलते ते बरोबर बोलते. जा टोपी घालून ये. अगं पण मेन माणसाचं ऐकत नाही तू. ऐकतो माझा. इंदू पण तू तिथे थांबशील ना? अरे मी थांबते रे. चल जा, थांबते मी तुझ्यासाठी. आमचो तू काळजी नको करू. तू येईपर्यंत मी इथंच थांबते. तुम्ही त्या अपेक्षा काढीला दत्तक का नाही घेत? लाख मोलाची गोष्ट बोललात की तुम्ही. अहो खरंच हा विचार आला नव्हता माझ्या डोक्यात. चांगली आयडिया सुचवलीत वहिनी तुम्ही मला. इंदे इकडे. ये इकडं. काय ग, घाबरतीस का? ये ना इकडं. घाबरतीस? मी कशाला घाबरू? ये ना इकडं. ये जवळ ये की. काय ग इंदे? पोरग माझं तुझं ऐकतंय काय? जादू टोना करतेस की काय माझ्या पोरावर? गावात सुद्धा समजे हिंदी 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 हिंदी. आईच्या पोटात जादू टोना शिकून आलीस की काय? होय ना?
आमच्या घरात राहायचंय. कशी आमच्या घरात राहते पाहतेच मी. घरात राहणं सोडच ग, घरातलं एक शीत सुद्धा मिळू द्यायची नाही तुला. बाई तिकडं. 500च्या 2-2 नोटा. अपिशी कार्टी माझा सूड घ्यायला जन्माला आली ही. मोठे बाई तुमच्याकडे 500च्या 2-2 नोटा. माझ्या नाही त्या. आ? तुमच्या नाहीत तर तुमच्या पदरातून कशा पडल्या? असं तुम्ही पदराला झटका मारला, खटकन 2 500च्या नोटा पडला की इथं. ते जाते तिथे खराबच करते. पैसे पैसे चोरलेस तू? आ? पैसे चोरलेस? मी कधी चोरले? मी तुम्हाला पैसे दाखवले. आगाऊपणा करतेस. आता सोडतच नाही बघ तुला. हा बघते तुझ्याकडं. मोठ्या बाई मी चोरी केली नाही. आता काही खरं नाही तुझं इंदे. मी आलीस तू.